धाराशिव जिल्ह्यातील लोहारा शहरातील धान्य गोडाऊन जे आहे तो कचऱ्याचा अड्डा बनलेला आहे। आता मी असं का म्हणतोय कारण मी आता लोहारा शहरातील या धान्य गोडाऊनच्या परिसरामध्ये आहे। जर आपण पाहिलं तर या बाजूने जे आहे ती पूर्ण पद्धतीने जो आहे तो कचरा या ठिकाणी साठवलेला आपल्याला पाहायला मिळतोय। या ठिकाणी कचऱ्याचा जो आहे तो प्रकल्प चालवला जातोय। मात्र याच ठिकाणावरून लोहारा तालुक्यातील जे ग्रामीण भागातील नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी अन्न धान्य पुरवठा केला जातोय। मात्र हे जे गोडाऊन आहे ते आता पूर्ण कचरामय झालेलं आहे। या ठिकाणी नगरपंचायत आहे आणि या नगरपंचायतच्या वतीने हे जे कचरा गोडाऊन या ठिकाणी प्रक्रिया राबवली जाते, त्यामुळे जे आहे ते नागरिकांना मोठा त्रास होतोय। याच ठिकाणी बाजूला मस्जिद आहे, मंदिर आहेत आणि कुठेतरी हा कचरा डेपो इतरत्र हलवावा अशी मागणी जी आहे ती आता लोहारा शहरातील या सर्व नागरिकांनी केलेली आहे। माझ्यासोबत हे सर्व नागरिक आहेत, काय त्यांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत। मला सांगा काय प्रमुख मागणी आपण या ठिकाणी पाहू शकता। लोहारा तालुक्यातील नागरिकांना ज्या गोडाऊनमधून अन्नधान्य पुरवलं जाते अगदी त्याच्याच बाजूला केवळ 2 फुटाच्या अंतरावर नगरपंचायत लोहाराने घन कचरा प्रकल्प राबवलेला आहे। हे अत्यंत चुकीची कृती आहे, कारण इथं जी घाण साचणार आहे, दुर्गंधी साचणार आहे, जी काही घाणयुक्त इथून आळ्या असतील, माशा असतील, या गोडाऊनमध्ये साठवलेल्या अन्नधान्यावरती जाणार आहेत आणि त्याचा प्रादुर्भाव नागरिकाच्या आरोग्यावर होणार आहे। या संदर्भात उद्धव ठाकरे गटाचे तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांनी या ठिकाणी आजपासून आमरण उपोषण देखील केलेलं आहे। किती दिवसापासून हे 2023 पासून आहे। हे 2013 ला गोडवाना पहिलं, 2023 ला मी नगरसेवक चालू नगरसेवक आहे। पहिल्या बैठकीमध्ये इथं बैठकीमध्ये ठराव घेताना मी विरोध केला होतो, तरी पण माझा विरोध न हे करता जमा करता इथं घनकचरा प्रकल्प दंडशीने इथं केलेत आणि हे केलेत परत हे चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे। 47 गावाला जे रेशन कार्ड हे रेशन देणार आहे त्या रेशनचं खराब होण्याचे संभव असल्यामुळे हे घनकचरा आणि ह्या कंत्राटदारावर गुन्हे दाखल करावा आणि जे अधिकारी संबंधित त्या अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल करावा एवढीच तुम्ही केली की तक्रार करून सुद्धा आमचे उपोषण सुद्धा मी बसलो, मी त्या उपोषण सुद्धा माझी दखल घेत नाहीत असे अधिकारी आणि सत्ताधारी लोक आहेत। काय मागणी मागणी एकच आहे आमची की ह्या घनकचऱ्यामुळे ह्या 47 गावाला जाणारा जो धान्य आहे या धान्यावर विपरीत परिणाम होत आहे। तरी ही घनकचरा इथून हलावा आणि या गोडाऊनच्या शेजारी मुस्लिम समाजाचे एक कब्रस्तान आहे, त्या अंत्यविधीला येणाऱ्या लोकांना सुद्धा तिची दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे आणि वेळोवेळी आमच्या समाजानं सुद्धा मुस्लिम समाजानं नगरपंचायतला विरोध केला असताना त्यांची काहीतरी दिशाभूल करून हे प्रकल्प इथं राबवलेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर नगरपंचायतच्या वतीने हा जो घनकचरा प्रकल्प आहे तो इथून इतरत्र हलवावा। जर आपण पाहिलं तर याच परिसरामध्ये मंदिर आहेत, मस्जिद आहेत, त्याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न या प्रकारामुळे निर्माण होणार आहे। त्यामुळे कुठेतरी हा कचरा डेपो जो आहे तो इतरत्र हलवावा अशी मागणी जी आहे ती नागरिकातून केली जाते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, लोहारा, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।